श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत येणार 24 मार्चला होळी आहे, तर होळी कशा पद्धतीने साजरी करावी किंवा आपल्याला होळी दिवशी काय उपाय केले म्हणजेच कोणते उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल। आता होळी हा सण धन समृद्धी ऐश्वर्य प्राप्ती करण्यासाठी खूप प्रभावीशाली आहे, म्हणजे घरामध्ये सुख शांती लाभावी प्राप्त व्हावी ह्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। तर मी तुम्हाला 10 उपाय सांगणार आहे, जसं जमल तसं तुम्ही त्यातला किमान एक तरी उपाय नक्की करा आणि आपल्या घरामध्ये सुख शांतता समाधानीचा नक्की प्राप्त करा। तर होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं तर आहेच, त्याचबरोबर आपली ज्यावेळेस देवपूजा वगैरे होईल तर त्यावेळेस हळदीचं लेप पण आपल्याला नक्की आणि आठवणीनं 24 मार्चला लावायचा आहे, म्हणजेच होळीच्या दिवशी आपल्या मेन उंबरठ्यावरती आवर्जून तुम्ही हळदीचं लेपन नक्की लावा। त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे, जर का तुम्ही हळदीचं लेपन लावलं तर घरामध्ये जेवढी काही तुमच्या नकारात्मक शक्ती साचलेली आहे ती दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे, त्यासाठी हळदीचं लेपन नक्की लावा। त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे, भय किंवा काही ऋणातून मुक्तता होण्यासाठी नरसिंह स्तोत्र याचं पठण तुम्ही नक्की करा। शक्य होत नसेल तुम्हाला सकाळी लवकर करणं तर तुम्ही 9, 10, 11 वाजेपर्यंत कधीही करू शकतात, पण तुम्ही नरसिंह स्तोत्राचं पठण नक्की करा। मोबाईलवरती तुम्ही लावलं आणि ऐकलं तरी पण खूप झालं, पण तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला म्हणजे तिसरा उपाय काय करायचा आहे तर होळीच्या दिवशी नारळ तुम्हाला होळीत टाकायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही होळी प्रज्वलित करताल त्यावेळेस तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि अख्खं नारळ त्या होळीमध्ये टाकायचा आहे, म्हणजे आपल्या ज्या काही जीवनामध्ये अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे। त्यानंतर चौथा उपाय आपल्याला काय करायचा आहे, जर घरामध्ये कोणी सतत आजारी असेल, आता घरात तर एखादी अशी व्यक्ती असते की ती सतत आजारी पडलेली असते, तर त्या व्यक्तीला तुम्हाला काय करायचं आहे की होळीची जी राख आहे होळी प्रज्वलित केलेली असते ना आपण, त्याची नंतर जी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी राख असते ना, ती राख त्या व्यक्तीच्या अंगाला लावायची आहे तुम्हाला आणि थोडीशी ती व्यक्ती जी आजारी व्यक्ती आहे ती कुठे म्हणजे जिथं झोपती ना त्या जागी थोडीशी टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला 5वा उपाय काय करायचा तर यश प्राप्तीसाठी तुम्हाला अतिशय प्रभावीशाली हा उपाय आहे। काय करायचं आहे, होळीच्या दिवशी तुम्ही होळी ज्यावेळेस प्रज्वलित करणार आहात त्या ठिकाणी एक नारळ घ्यायचा आहे, पानाचा विडा घ्यायचा आहे, नागवेलीच्या पानाचा विडा तयार करायचा आहे, सुपारी घ्यायची आहे आणि ती तिथे अर्पण करायची आहे आपल्या होळीला। त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला काय तर घरगुती म्हणजे काही त्रास असतील, त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर होळीच्या दिवशी घराबाहेर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे। जर का आपल्या घराला नजरदोष जरी झालेली असेल कोणाची किंवा काही बाधा असेल त्यातून मुक्त होण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजेच आपली पंती घ्यायची आहे। पंतीमध्ये कोणतंही तेल तुम्ही वापरू शकतात किंवा तुमच्याकडे शक्य असेल तर मोहरीचं तेल तुम्ही घ्या। मोहरीचं तेल आणि 2 असे वाती करायचे आहेत आणि दिवा लावायचा आहे त्या पंतीमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 तुम्हाला लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो दिवा नंतर घरामध्ये आणायचा नाही, तर तो दिवा तुम्हाला नंतर होळीमध्ये टाकून द्यायचा आहे, म्हणजे होळी जी अग्नी आहे त्या अग्नीमध्ये तुम्हाला तो दिवा नंतर टाकून द्यायचा आहे। हा पण उपाय अतिशय प्रभावीशाली असा आहे, तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जेवढं कोणता एक उपाय शक्य होते तो नक्की उपाय करून बघा। त्यानंतर होळीच्याच दिवशी तुम्हाला आणखीन एक उपाय करायचा आहे की ओम नमो धनदाय स्वाहा असा एक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। जर का तुम्ही या मंत्राचा जप केला ओम नमो धनदाय स्वाहा तर नक्कीच आपल्या घरामध्ये समृद्धी संपत्ती वाढण्यासाठी मदत होईल। त्यानंतर आणखीन एक उपाय करायचा आहे की होळीच्या दिवशी 12 वाजता जर तुम्हाला शक्य होत असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा एक दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा आपल्याला त्या म्हणजे पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत। जर का तुम्ही अशा प्रदक्षिणा घातल्या तर सर्व अडचणी अडथळे जे काय आहेत ते योग्य मार्ग तुम्हाला भेटेल आणि अडथळे जे आहेत ते दूर होण्यास मदत होईल। नक्की शक्य हा उपाय करून बघा, म्हणजे आता कोणते इतके उपाय सांगते तर त्यातलं एक करणं सुद्धा आपल्याला शक्य होतंय का बघा, करच करा, कारण केल्याने होते। जीवनामध्ये अशा काही अडचणी असतात ना तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं काही करू का उपाय, हे करू का त्याने बरं होईल, पण जर आपण सतत काही उपाय आणि तोडगे वगैरे सेवा करत राहिलात ना तर आपल्याला अशा कोणत्याही अडचणीला समोर जाण्याची म्हणजे
वेळ येत नाही, त्यासाठी आपण काही सेवा उपाय करणं अत्यंत गरजेचे आहेत। तर सर्वात महत्त्वाचा नंतर उपाय आपल्याला होळी। तर होळी आपल्याला पेटवल्यानंतर काय करायचे, गोमती चक्र घ्यायचे, कवड्या घ्यायच्या आहेत आणि बत्ताशे जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि स्वतःवरून ओवाळायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फेकून द्यायचे आहेत। कारण जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात ते नाहीसे होण्यास मदत होते। त्याचबरोबर थोडेसे आणखीन गोमाता चक्र घेतले, 2 कवड्या घेतल्या आणि थोडेसे 2-3 आणखीन बत्ताशे घेतले, तर आपण आपल्या मुलावरून नवऱ्यावरून सुद्धा ओवाळून त्या अग्नीमध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत। जी काही आपल्याला वाईट दृष्टी आहे, म्हणजे वाईट लोकांची दृष्टी आहे आपल्यावर पडलेली असते किंवा प्रत्येक अडचणी नाहीसे होतात जीवनामधल्या, तर तुम्ही असे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।